नमस्कार मित्रमंडळी, आज आपण निघालो आहोत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या समुद्र किनाऱ्याच्या आणि हिरवगार डोंगराच्या कोकण सफरीवर. चला तर मग अनुभवूया कोकणाची खरी जादू. आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील काही सुंदर आणि खास ठिकाणं आणि आम्ही काय काय आणि किती मजा करतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढे व्लॉग पाहत राहा. हाय गाईस, तर आता आम्ही चाललोय आमच्या कोकण ट्रिपसाठी. तर आता आम्ही फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे आरुंदाला. हाय, जायचं सहलीला, सहलीला जायचं सहलीला. मित्रांनो, आपण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरुंदा गावामध्ये असलेल्या श्री देवी सातेरी भद्रकाली देवस्थानात आलो आहोत. महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवर वसलेले हे प्राचीन आणि जागृत देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. चला तर मग या पवित्र आणि निसर्गरम्य देवस्थानाचे दर्शन घेऊया. इथे छोट्या बहिणीचं आणि मोठ्या बहिणीचं असे 2 मंदिरं आहेत. हाय गाईस, तर आता आपण घेतलेला आहे आपला पहिला स्टॉप आरुंदाच्या मंदिरात. सातेरी देवीचं मंदिर आहे हे. बघा किती छान आहे, एकदम गार वातावरण आहे, पण ठीक आहे, ऊन नाही आहे, छान वाटतंय. ऑर्गनायझर्स, आमचे ऑर्गनायझर्स. हाय गाईस, पप्पा इकडे बघा. अरे वा रे वा. आहे रेडीच्या गणपतीला. तर बघूया आता मंदिर कसं आहे. पाऊस आहे बारीक, बट आता काही करू शकत नाही. थोडं भिजतच चाललेला आहे प्रवास आमचा. तर मित्रांनो, 1976 साली सापडलेली ही भव्य गणेश मूर्ती आज लाखो भाविकांचे श्रद्धेचे केंद्र बनले आहे. चला तर मग श्री गणरायांचे दर्शन घेऊया आणि या पवित्र स्थळाचा अनुभव घेऊया. आम्ही आलेलो आहे रेडी बीच वरती. आम्ही चौघच खाली आलोय. आमचे अर्धे मेंबर हे बघा वरती थांबलेले आहेत. स्टेअर उतरायचा कंटाळा आलेला आहे म्हणून. आम्ही रेडीचा बीच बघितलेला आहे. आता आम्ही चाललोय दुसरीकडे, दुसऱ्या स्पॉटवर.
cloudy weather and us. Reporting from Shiroda. मित्रांनो, आपण अरवली येथील प्रसिद्ध श्री वेतोबा मंदिरात आलो आहोत. कोकणातील हे जागृत देवस्थान ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. मंदिरातील उंच आणि भव्य वेतोबाची मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण आहे. श्रद्धा, इतिहास आणि कोकणाच्या संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या ह्या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊया. थंड पाणी फ्राय. तर मित्रांनो, कोकणाच्या हिरवगार निसर्गात वसलेले धामापूर हे सौंदर्य आणि श्रद्धेचे अनोखे संगम आहे. एका बाजूला शांतता आणि विशाल धामापूर तलाव, तर दुसऱ्या बाजूला भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले श्री भगवती देवी मंदिर. निसर्ग आणि अध्यात्माचा हा सुंदर मिलाप. चुकीचा फोटो काढलेला आहे. नाही, चुकीचा फोटो काढलेला आहे. फोटोग्राफीचा क्रॅश कोर्स कंप्लीट केलेला नाहीये. बेल शरबत ट्राय करतायत. बेल शरबत ट्रायल. हाउ इज इट? रिएक्शन इज बिट. How is it? Good. नाही, खरंच चांगलं आहे. कैसा होता है. होपफुली अच्छे से हो जाए. यंगेस्ट प्लेयर किधर गई? ओल्डेस्ट प्लेयर. आप जा रहे हो फर्स्ट टाइम स्कूबा डायविंग. बहुत अच्छा. पंकजची कॉन्टॅक्ट ऑर्डर. आम्ही चाललोय स्कूबा डायविंगला. रेडी आहे पलटन. बघू आता कसं होतंय. चालेल. बाय बाय. Let's go.
वडा आहे. All tan. Beach vibes. आलेलो आहे भराडी देवीच्या दर्शनाला आंगणेवाडीला. Max Pro. लाइन में गर्मी से परेशान दादा, व्हाट्स योर ओपिनियन? सुमित परा, व्हाट्स योर ओपिनियन? पंखे की सोई हो जाए बस, छत की सोय हो जाए बस. क्या आहे डुप्लिकेट छत. ए चला पुढे चला. मित्रांनो, आपण सध्या देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पोखरबाव श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात आलो आहोत. स्थानिक श्रद्धेनुसार हे मंदिर स्वयंभू गणेश संस्थान मानले जाते. असं सांगितलं जातं की गणरायाची मूर्ती 3 वृक्षांच्या संगमाजवळ प्रकट झाली होती. पुढे भाविकांच्या सहकार्याने इथे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे.
और इधर है हम। हाँ, और एक उनसे बात कर रही है। कॉर्पोरेट मजदूर ऑन द फोन। हा सोमेश्वरच्या मंदिराला आणि इकडे आता कोशिंबीर देवीच्या मंदिरात आम्ही सगळे आमचं कुटुंब दर्शन करून आलेलो आहोत. हा आणि आता आम्ही आमच्या सोनीकडे चाललोय पुतणीकडे चाललोय घर बघायला. घर बघायला. आणि नंतर आम्ही आमच्या घरी जाणार. नंतर घरी जाणार. नाही, दत्ताच्या देवात जाणार. हा दत्ताच्या देवाला जाणार मग आम्ही आमच्या घरी जाणार. तिथे महाप्रसाद घेणार आणि मग आम्ही आमच्या घरी जाणार. वय वाट बघते. चला हॅलो देवीच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे. बाय. वेलकम टू द व्लॉग. हाय. काय कर चला चला. ब्लॉग मध्ये नवीन मेंबर ऍड झालेला आहे, अन्वी आणि दीदी. आम्ही चाललोय केसरीला. दादूस केसरीला चाललोय. मंदिरात जाणार आहे मग ॲक्वेरियम मध्ये जाणार आहे मग घरी येणार. माणसीला सोडलं जाणार आहे.
दिवसापासून आम्ही ॲक्च्युली प्लॅन करत होतो या ट्रिपबद्दल, बट होत नव्हती. बट फायनली ती ट्रिप झालेली आहे. येऊ परत लवकरच कोकणात, आता गणपतीमध्ये भेटूया तेव्हा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. भेटूयात मंडळी लवकरच.